स्वर्गवासी मकरंद चषक बुटवल दिनांक 4/1/2026 रोजी छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव येथे संपन्न झाला. आयोजक स्वर्गवासी मकरंद स्पोर्ट मुठवल. तसेच या चषकामध्ये एकूण 32 संघांनी भाग घेतले होते. सर्व संघांनी सुंदर खेळ दाखविले व सुंदर आयोजन केल्यामुळे सर्व खेळाडूंनी आयोजकांचे आभार मानले. स्वर्गवासी मकरंद चषकाला भेट देण्यास पाहुण्यांची व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. स्वर्गवासी मकरंद चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोरणारा संघ आई गावदेवी नानकर तसेच माननीय श्री कृष्णाजी वाकडे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय मकरंद क्रिकेट स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या आयोजकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. कारण त्या स्पर्धेचं आयोजन अशा पद्धतीने झालेलं आहे तर खरोखर या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात ही उत्तम पाटील आणि त्यांचे सहकारी योगेश पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मुठवल यांच्या वतीनं चांगल्या प्रकारची 2026 ची सुरुवात क्रिकेटची चांगल्या प्रकारची केलेली आहे. आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व संघ आहेत त्या संघांना मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. कारण मित्रांनो, आपण खेळत असताना जवळजवळ 25 ते 30 संघ या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये खेळत असतो, परंतु फायनल साठी आपण एकच संघ निवडला जातो. कारण खेळत असताना हार जीत असतोच, कधी आपण जिंकतो कधी दुसरे जिंकतात, परंतु हारलो म्हणून आपण संपलो असं काही होत नाही. आपण पुढल्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि आताच मी सामना बघितला माझ्या गावचा जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा आणि चांगल्या प्रकारचे पहिल्या 2 ओव्हर मध्ये रन काढले होते. 10 बॉल मध्ये 25 रन काढले होते, परंतु त्याच्यानंतर त्यांना त्या 30 वर टिकून राहता आला नाही. त्याच्यामुळे आज त्यांच्या हातून मॅच जरी गेलेली असली परंतु तुम्ही आजच हारले नाही. त्याच्या अगोदर बऱ्याचशा तुम्ही टुर्नामेंट जिंकलेले आहेत आणि आपण चांगल्या प्रकारचे खेळ प्रेक्षकांना दाखवलेला आहे. तसंच कुक्ष संघाचं मी कौतुक करतो, कारण बलाढ्य हा चौधरपाडा संघ आपण या ठिकाणी पराजित करून आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारचा खेळ, उत्तम खेळ तुम्ही दाखवा. कारण आमचा या ठिकाणी क्रिकेटचं नियोजन करणारा त्यांचं नाव देखील उत्तम आहे आणि अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं टुर्नामेंट आपण या ठिकाणी पार कराल. नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. आमचे समालोचक योगेश पाटील आमच्या दहीहंडीपासून ते आमच्या बरोबर जोडलेले आहेत आणि आपण सर्वांनी बघितलेलं त्यांचं समालोचन. गाववाल्यांची मॅच असली, त्यांच्या कुक्षाची मॅच होती तरी देखील गाववाल्यांच्या बाजूने कधी बोलत नव्हते. प्रोत्साहन दोन्ही संघांना द्यायचे का तर या ठिकाणी एक संघ हारणार आहे, एक संघ हारेल तेव्हा दुसऱ्या संघाशी आपण खेळणार आहोत. अशा पद्धतीचं आपल्या विभागामध्ये क्रिकेटचे चांगल्या प्रकारचे सामने भरवले जातात आणि या भागातून क्रिकेट खेळाडू चांगल्या प्रकारचे तयार होतात. त्याचा आम्हाला आनंद आहे आणि स्वार्थ अभिमान आहे. आपण चांगल्या प्रकारचे खेळाडू व्हा आणि कुठेतरी पुढच्या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खेळताना आम्हाला तुम्ही दिसले पाहिजेत. खाली नुसते बापगावच्या ग्राउंडवर, चौधरपाडच्या ग्राउंडवर नाही खेळलो पाहिजे, आपण कुठेतरी पुढे गेलो पाहिजे अशी आपण दृष्टिकोन ठेवून खेळा. आमचे सर्व आयोजक या ठिकाणी मुठवल गावचे, त्यांना मी धन्यवाद देतो. असेच आपण टुर्नामेंट भरवत चाला आणि चांगल्या प्रकारचे खेळाडू तुमच्या माध्यमातून निर्माण होतील असं कामगिरी आपण करा अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.